नमस्ते भाई बहन, सब कैसे हैं? लेट्स सी बाइबल आपण बायबल बघूया. and Matthew chapter 8 मत्तईचा 8 अध्याय from 5 to 13 we'll read. 5 ते 13 आपण वाचूया. मग येशू कफरनहुमास आपल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला, प्रभुजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, प्रभुजी, आपण माझ्या छपराखाली यावे आणि माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोलला पाहिजे. बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मी ही ताबेदार म्हणून आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला जा म्हटले की तो जातो, दुसऱ्याला ये म्हणले की तो येतो आणि माझ्या दासाला अमुक कर म्हटले की तो ते करतो. हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. मी तुम्हाला सांगतो की पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहम, इसाक व याकोब यांच्या पंक्तीत बसतील, परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकिले जातील, तेथे रडणे व दात खाणे चालेल. मग येशू शताधिपतीला म्हणाला, जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. Today I heard the sermon of Pastor Park. आज मी पास्टर पार्कचं सर्मन ऐकलो. Without listening to him, I am not the person who can do anything. आणि त्यांचं ऐकल्याशिवाय मी असा माणूस नाही की मी काय करू शकतोय. So today Pastor Park in the middle actually he was telling about this man. आणि पास्टर पार्क मधूनच ह्या माणसाबद्दल सांगत होते. This man knew exactly Jesus Christ who he was. आणि ह्या माणसाला माहित होतं की येशू ख्रिस्त कोण आहे. How much powerful Jesus this man knew exactly. आणि येशू ख्रिस्त किती ताकदवर आहे हे त्या माणसाला स्पष्टपणे माहित होतं. Today I will tell about this. आणि आज मी याबद्दल सांगणार आहे. When people they commit sin, there are two kind of people. आणि ज्यावेळी लोक पाप करतात त्यावेळी दोन प्रकारचे असतात. One person actually who is condemned in their heart. आणि एक माणूस असतोय जो त्याच्या मनात दोष भावनेत असतोय. And दूसरा second person actually he don't condemn himself. आणि दुसरा माणूस असतोय तो दोष भावना स्वतःला देत नाही. So the person actually who don't condemn, they will not come to Jesus Christ. आणि जो माणूस दोष भावनेत पडत नाही तो येशू ख्रिस्ताकडे नाही जात. People they commit sin and they are condemned. आणि लोक पाप करतात आणि त्यांनी दोष भावनेत जातात. People they commit sin, they don't condemn. आणि लोक पाप करतात आणि त्यांनी दोष भावनेत जात नाही. Even though people they have lot of sin and the wages of the sin is death. कारण लोकांकडे खूप पाप आहे आणि पापाचे वेतन हे मरणदंड आहे. But there are people who don't believe this one. पण अशी पण लोक आहेत ज्यांनी ह्याच्यावर विश्वास नाही करत. In other hand, actually there are people actually how they think, okay, even though we committed sin, anyhow, maybe Jesus will forgive this one, and we have to confess about this sin. आणि अशी प्रकारचे पण लोक आहेत की जे विचार करतात की जरी आपण पाप केलं तरी कदाचित आपल्याला येशू माफ करेल म्हणून आपण कबूल करूया. अशी लोक आहेत. In this way, people they are separated in themselves. आणि अशा प्रकारे लोक त्यांच्यामध्येच विभाजित केलेले जातात. Whom we say they are antisocial people. कुठल्या लोकांना आपण सामाजिक लोक नाही आहे असं म्हणतोय. The people who are like robbers, thief, चोर आणि चोर अशा लोकांना आपण criminals, that means criminals.
लुटारू असल्या लोकांना पण असामाजिक लोक म्हणते. But it is not like that. पण असं नाही आहे. In our society, we think the people who are doing very nice work, they are good, maybe they can go to heaven. आणि समाजात आपण असं विचार करतोय की जे लोक असं चांगल्या गोष्टी करतात ते स्वर्गात जाऊ शकतात. When we see the life of Peter he worked a lot. आपण ज्यावेळी पेत्राचं जीवन बघतोय, पेत्र खूप काम केला. He whole night he tried to catch the fish, but he couldn't get any fish. पूर्ण रात्र तो मासा पकडायला बघितला पण त्याला एक पण मासा नाही भेटला. So why Peter couldn't get any fish? का पेत्राला एक पण मासा नाही भेटला? He had lot of experiences. त्याच्याकडे खूपच अनुभव होते. How to catch the fish he knew exactly. आणि कसं माशाला पकडायचं त्याला बरोबर माहित होतं. He would know how to catch fish very nicely. आणि त्याला माहित होतं की माशाला कसं चांगल्या रीतीने पकडायचं. But on that day actually he couldn't get any fish. पण त्या दिवशी त्याला एक पण मासा नाही भेटला. It is not that he didn't try with all heart. असं नाही आहे की तो पूर्ण त्याच्या मनामधून प्रयत्न नाही केला. Even though he tried a lot, but he couldn't get nothing. तो त्याने खूप प्रयत्न केला पण त्याला काहीच नाही भेटलं. So on that day actually Peter saw the limit of his wisdom and the experience. आणि त्यावेळी पेत्रानं स्वतःच मर्यादा बघितला. So even though he toiled, he got nothing. जरी पण तो प्रयत्न केला त्याला काहीच भेटलं नाही. In the same way, we are trying to work very nicely. आणि अशाच प्रकारे आपण खूप चांगल्या रीतीने काम करायला बघतोय. But we have nothing. पण आपल्याला काहीच भेटत नाही. So what is the problem of it? मग त्याचा समस्या काय आहे? So it is not that you don't try. असं नाही आहे की तुम्ही प्रयत्न करू नका. People they come to the church and they try hard. लोक चर्चला येतात आणि त्यांनी खूप प्रयत्न करतात. After receiving the salvation, people they try a lot to be nice in the church. आणि तारण प्राप्त केल्यानंतर लोक खूपच प्रयत्न करतात की चर्च मध्ये चांगले राहायला. But there are people who are respected by the Lord and there are people who are not respected by the Lord. आणि अशी लोक आहेत की देवाना आदर केलेली पण लोक आहेत आणि अशी लोक आहेत ज्यांना देव आदर करत नाही. Okay, so let's open one more scripture that is from Genesis. आपण उत्पत्ती मध्ये जाऊया. Genesis chapter 4. उत्पत्तीचा 4 अध्याय verse 7. आणि 7 वचन. If you do well, will you not be accepted? And if you do not do well, sin lies at the door, and its desire is for you, but you should rule over it. तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपून आहे, त्याचा रोग तुझवर आहे, करिता तू त्यास दाबात ठेव. So Cain tried to be accepted by the Lord, but he was not. आणि कैनाने देवाकडून स्वीकार होण्याचा प्रयत्न केला पण नाही झालं. He tried to do nicely. चांगल्या रीतीने करायला बघितला. He worked very hard in the field and he grew some of the vegetables and he brought that one before the Lord. आणि तो शेतात खूप राबला आणि त्यानं चांगलं पीक उगवलं आणि तो देवासमोर गेला. But God didn't accept that one. पण देवाने ते नाही स्वीकारलं. So in verse 7, God had fellowship with him. आणि 7 वचनात देवाने त्याच्यासोबत संगती केली. How God had fellowship? कसं देवाने संगती केली? If you do well, will you not be accepted? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? And if you do not do well, sin lies at the door. पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपून आहे. And its desire is for you, but you should rule over it. त्याचा रोग तुझवर आहे, करिता तू त्यास दाबात ठेव. Okay, where is sin? पाप कुठे आहे? Sin lies at the door. पाप दाराशी टपून आहे.
So you see the doors now. तुम्ही आता दार बघा. So sin is there. पाप आहे काय तिथं? So when God said to Cain, was he stand before the gate? तर ज्यावेळी कैनाला देवाने सांगितलं तो दाराजवळ होता काय? I don't think actually. मला असं नाही वाटत. There would be some house or home, I don't know. त्यावेळी काय घर ते नसतील असं मला माहित नाही. So God said sin lies at the door. पण देवानं सांगितलंय की पाप हे दाराशी टपून आहे. Cain cannot see sin. आणि कैनाला पाप दिसत नाही. God can see sin. आणि देवाला पाप दिसतंय. So God said sin is lies at the door. म्हणून देव म्हणतोय की पाप दाराशी टपून आहे. Sin lies at the door. पाप दाराशी टपून आहे. Then Cain have to ask. मग कैनाला विचारायला पाहिजे. Oh, I cannot see any sin. देवा मी काहीच पाप बघू शकत नाही. Where is sin? पाप कुठे आहे? So what is door? मग दरवाजा काय आहे? I cannot see any sin. आणि मी काही पाप बघू शकत नाही. So God can make him understand very easily. मग देव त्याला समजून सांगू शकतोय. Sometimes we do fellowship. आणि आपण कधी कधी सहभागिता करतोय. They are very silent. आणि ते खूपच शांत असतात. We can feel that they are not listening. आणि आपल्याला समजून येते की ते ऐकत नाहीत. Once I went for no money witness trip. आणि बिना पैशाचा सुसमाचार प्रचारला गेलेलो. Me and my wife entered the room. आणि मी आणि माझी बायको आम्ही रूम मध्ये खोलीत गेलो. So this man was only wearing the towel. आणि हा माणूस नुसतं टॉवेल घातलेला. And he was sitting like this. आणि तो असा बसलेला होता. Stomach came out like this. आणि पोट बाहेर आलेलं. So he don't see me. I'm sitting in front of me, but he don't see me. He's sitting this way. मी त्याच्या समोरच बसलेलो पण तो मला बघत नव्हता. So anyhow I have to preach. आणि कसं पण करून मला त्याला प्रचार करायचा So होता. I preach. I feel that he is not listening. आणि मी प्रचार करत होतो पण मला समजून येत होतं की तो ऐकत नाहीये. So within 20 minutes I finished. आणि 20 मिनिटाच्या आत मी संपवलं. So he said, "Did you finish?" आणि तो म्हणला तुम्ही संपवला काय? Yes, I finished. होय मी संपवलो. Now I will start. तो म्हणला मग आता मी सुरू करणार. We don't read Bible. आणि आम्ही बायबल वाचत नाही. We just keep this one in the shelf. आणि आम्ही फक्त हे कपाटात ठेवतोय. Only we greet this one. आणि आम्ही फक्त त्याला पायात पडतोय. We don't read this one. आम्ही हे वाचत नाही. So at the time he said one father came and actually my business was not going well. आणि त्यावेळी तो सांगितला की एक फादर आले आणि त्यांचा बिझनेस हा चांगला जात नव्हता. But father said me, you just sweep your room, clean your room by sweeping. मग ते फादर म्हणले की तुम्ही तुमच्या रूमला झाडू मारा. माँ मरियम, I'm sorry, माँ मरियम को भी मैंने साफ कर दी. आणि मग तो म्हणत होता की माँ मरियम सॉरी आणि मी तुम्हाला पण साफ केलं. So I said actually that is not sin. आणि मी सांगितलो की हे पाप नाही आहे. He said this much dirty came out. आणि एवढं सगळं घाण बाहेर आले. And this dirty is Satan. आणि हे घाण सैतान आहे. So I said let's read the Bible. मग मी म्हणलो आपण बायबल वाचूया. He said me, why always you say let's read the Bible, let's read the Bible. मग तो मला म्हणायला लागला की तुम्ही सारखं असं काय म्हणताय की आपण बायबल वाचूया. Without Bible you say. बिना बायबलचं तुम्ही बोला. Without Bible you cannot say anything. तुम्ही बायबलच्या बिना काय बोलू शकत Why नाही काय? always you go to the Bible? तुम्ही का सारखं बायबल कडे जाताय? So I said, okay, you buy one land in the jungle. आणि मी म्हणलो तुम्ही एका जंगलमध्ये जागा विकत घ्या. Why? तो विचारला का? No, you are going to, after 1 week you are going to be elephant. मग नाही तुम्ही एका आठवड्यात हत्ती होणार आहे.
So after 1 week, you are going to be an elephant. So you need a place in the jungle. आणि एका आठवड्यात तुम्ही हत्ती होणार आहे म्हणून तुम्हाला जंगलमध्ये एक जागा पाहिजे आहे. How? कसं काय? This is what without Bible I can say. बायबल सोडून बोलायचं झालं तर मी असंच बोलू शकते. So I said in this way I can say whole year also it will not be finished. आणि अशा प्रकारे जर मी सांगायला गेलो तर 1 वर्ष पण गेलं तर संपणार नाही. Very surprised that way. आणि तो खूपच आश्चर्यचकित झालेला. So I said I'm sorry, this is not the place where I can preach. So I'm going. आणि तो म्हणला की आणि पास्टर म्हणले की मला माफ करा, ह्या जागेवर मी प्रचार करेन अशी जागा नाही म्हणून मी जातो इथून. So now God is telling to Cain, where is sin? God is telling him. आणि आता कैनाला देव पाप कुठे आहे हे सांगत आहे. And how you can rule over it, that also God is telling. आणि तुम्ही त्याच्यावर कसं पापावर राज्य करू शकाल हे पण देव सांगत आहे. So we cannot rule any sin. आपण कुठल्याच पापावर राज्य नाही करू शकत. Well, in Matthew chapter 4 we can see when Jesus said, "Get out, Satan, from before me." Then Satan went out. आणि मग त्याच्या 4 अध्यायात जसं आपण बघू शकतो की येशू सैतानाला म्हणतोय की माझ्या पुढून निघून जा, त्यावेळी सैतान जातोय. So one person has the power to drive out Satan. आणि एक माणसाकडं शक्ती आहे सैतानाला घालवायसाठी. That is Jesus Christ. आणि तो येशू ख्रिस्त आहे. By one word. आणि एकच शब्दाने फक्त. One person has the power to drive out all the evil spirit. That is Jesus Christ. आणि एकाच माणसाकडे शक्ती आहे की एका शब्दाने तो सगळा दुष्टात्म्याला घालवू शकतो आणि तो येशू ख्रिस्त आहे. That is Jesus Christ. आणि तो येशू ख्रिस्त आहे. And Bible is testifying us. आणि बायबल आपल्याला ह्याची साक्ष देते. Now Cain, whatever he gave, whatever he offered, nothing is wrong in according to our eyes. आणि आपल्या डोळ्याला असं दिसतंय की कैनाने जे पण काय दिलं, अर्पण केलं ते चुकीचं नाही आहे. But in the eyes of the Lord, this is problem. पण देवाच्या डोळ्यात ही समस्या आहे. So how you think? तर तुम्ही कसं विचार करताय? God is not the person who likes to receive gifts. आणि देव असं नाही आहे की त्याला काही भेट प्राप्त करायची आहे. So when we purchase some of the gifts, so people they are very happy. आणि आपण ज्यावेळेस काही भेट घेतोय तर लोक खूप खुश होतात. देतोय त्यावेळी लोक खूप खुश होतात. But God is not one actually who likes to receive the gifts from the men. आणि देव असा नाही आहे की त्याला लोकांकडून काय भेट आवडते. So Cain and Abel they stood before the Lord. आणि तर त्यावेळी कैन आणि हाबेल ते देवासमोर गेले. And why Abel is standing before the Lord with the blood? There is a purpose. आणि का हाबेल हा देवाकडं रक्त घेऊन जातोय त्याच्या मागे एक कारण आहे. By one man sin entered the world. एका माणसाद्वारे पाप जगात आलं. And by sin the death came to the man. आणि पापाद्वारे मरण आलं. So all died. म्हणून सगळे मेले. All sinned and all died. सगळं पापाने सगळे मेले. So that's why Abel, whatever he committed sin, it doesn't matter. त्यामुळं हाबेलाने काय पण पाप केले ही गोष्ट नाही आहे. He just believed by one man sin entered me. त्याने फक्त विश्वास ठेवला की एक माणसाच्या द्वारे माझ्यात पाप आलेला आहे. Whether I did something good or something bad, that doesn't matter. आणि मी काय चांगलं करतोय मी काय वाईट करतोय हे मायने नाही रखत. Well, sin entered into me. पण पाप माझ्यात आलं. According to the law, all things can be purified by the blood only. आणि नियमाद्वारे फक्त सगळ्या ज्या गोष्टी आहेत सगळं जे पाप आहे ते फक्त रक्ताने शुद्ध होऊ शकतो. Without shedding of the blood, there is no remission of the sin. आणि बिना रक्ताचं आपण मुक्त नाही. बिना रक्ताचं पाप क्षमा होऊ शकत नाही. So already God showed how to be forgiven from the sin. आणि
देवानं ऑलरेडी दाखवलेलं आहे की कसं पापापासून मुक्त व्हायचं. You have sinned. तुमच्याकडे पाप आहे Wages of the sin is death. आणि पापाचं वेतन मरणदंड You आहे. have to stand before me with the blood only. आणि तुला माझ्या समोर रक्त घेऊनच थांबायला पाहिजे. Looking at that blood, I will leave you. आणि ते रक्त बघूनच मी तुला सोडू शकते. Looking at that blood, I will forgive you. आणि ते रक्त बघूनच मी तुला माफ करू शकते. Amen. आमेन. So when Abel stood before the Lord with the blood, तर ज्यावेळी हाबेल देवाकडं रक्त घेऊन गेला, so at that time God saw the word in his heart. त्यावेळी देवानं त्याच्यात शब्द पेरला. God saw his word in the heart of Abel. आणि देवानं त्याच्यात देवाचा शब्द पेरला हाबेलमध्ये. If Abel is holding this blood, then he believed me. जर हाबेल रक्त घेऊन उभारला तर तो माझ्यावर विश्वास ठेवतोय. So by the blood actually God accepted me. आणि रक्ताच्या मुळे देवानं त्याला स्वीकारलं. If you see Cain, ज्यावेळेस तुम्ही कायनला बघताय, what he committed, actually he never discovered that he is a sinner. आणि त्यानं कधीच बघितला नाही की तो पापी आहे. Just he thought actually, okay, I have to stand before the Lord, taking all my efforts. आणि त्यानं फक्त असंच विचार केला की मी माझं सगळं काम घेऊन देवासमोर जायला पाहिजे. We need to give some of the gifts to the Lord. आणि मी काय तर देवाला भेट द्यायला पाहिजे. So when I see the watermelon, I am very happy. आणि मी ज्यावेळी टरबूज बघतोय ते देव खूप खुश होईल. When I saw my vegetables, I am very happy. आणि मी ज्यावेळी भाज्या बघतोय मी खूप खुश होतोय. Definitely God also will be happy. आणि निश्चितपणे देव पण खुश होईल. God didn't accept. पण देवानं ते स्वीकार नाही केलं. Why? का? Whatever God said, actually he cannot see the word, God's word in his heart. देवानं जे बोललाय ते तो त्याच्या मनात देवाचं शब्द नाही बघू शकत. I think faith transfer from Adam and Eve to Abel. आणि मला असं वाटते की विश्वास आदाम आणि हवामधून हाबेलात गेला. They would say, Abel, we committed sin. त्याने असं म्हणत असेल, हाबेल आम्ही पाप केलं. And by one we committed sin, and through us all the sin came to the world. आणि आम्ही पाप केलं आणि आमच्याद्वारे सगळं पाप ह्या जगात आलं. Whether you do good or bad, that doesn't matter. Already you are a sinner. आणि जरी तू काय चांगलं केलास किंवा वाईट केलास ती गोष्ट नाही आहे, पण तू ऑलरेडी पापी आहेस. At that time, Adam and Eve, they would say to Cain, Cain, please listen the word of God. आणि त्यावेळी आदाम आणि हवा कैनाला पण सांगत असतील की कैन तू देवाचा शब्द ऐक. Now we are doing the morning service. Please sit down. आणि आता आम्ही सकाळची सभा करत आहे, तू प्लीज ऐक. He would say, Dad, I have to go to the land. आणि तो असं म्हणत असेल की पप्पा मला शेतात जायचं आहे. I am very busy. आणि मी खूपच व्यस्त आहे. Yesterday I took out all the roots from the land. आणि काल मी सगळे मूळ काढले. So today actually I have to gather all the stones from the land. आणि आज मला त्या जागेतून सगळे दगड काढायचे आहेत. Okay, afterwards I will listen. I don't have any time. आणि आता नंतर मी ऐकतो, माझ्याकडे काय वेळ नाही आहे. There would be evening service. त्यावेळी संध्याकाळची पण सभा असेल. Son, please sit here and listen to the word of God. मुला इथं बस आणि देवाचं वचन ऐक. You need to be free from the sin. आणि तुला पापातून मुक्त व्हायला पाहिजे. Dad, I am very tired. Whole day long I worked. आणि पप्पा मी खूपच थकलोय, मी दिवसभर काम केलोय. There is no, I cannot listen. I am dozing. I feel sleeping. आणि मी आता ऐकू शकत नाही, मला पेंगी आल्या, मला खूप झोप आल्यासारखं व्हायलंय. In free time I will listen. आणि मी ज्यावेळेस फ्री असतो त्यावेळेस मी ऐकणार. Now I don't have any time. आणि आता माझ्याकडे काहीच वेळ नाही आहे. I am busy in work. आणि मी खूपच व्यस्त आहे कामात. Then Adam and Eve, they would say, son, without listening to the word of God, whatever you work, that is all things is vain. आणि त्यावेळी आदाम आणि हवा सांगत असतील की मुला जर वचनाच्या बिना तू काय करत असतील तर ते सगळं व्यर्थ आहे.
how it is going. I saw my watermelon is this big size. आणि कसं काय सगळं व्यर्थ आहे, मी बघू शकतोय की माझं कलिंगड एवढं मोठं आहे. Last time when I gave this watermelon to my dad, he was very happy. आणि मागच्या वेळी ज्यावेळी मी माझ्या पप्पांना हे कलिंगड दिलेलं त्यावेळी त्यांनी खूप खुश होते. How I can work vainly? आणि कसं काय मी व्यर्थपणे काम करू शकतोय. Okay, Father, in free time I will listen the word of God. ओके पप्पा, मी आता फ्री झाल्यावर वचन ऐकतो. My son, you have to stand before the Lord. आणि माझा मुला तुला देवासमोर उभारायला पाहिजे. I think I have to stand before the Lord with some of the fruits, then God will be happy. आणि मला असं वाटतं की मी काहीतरी फळं घेऊन देवासमोर जायला पाहिजे, मग देव खुश होईल. So Cain never discovered that he is a sinner. आणि He was a sinner, sorry. कैनानं कधीच शोधलं नाही की कैनाला कधीच समजलं नाही की तो पापी आहे. Okay. So I need to be free from the sin. म्हणून मला पापापासून मुक्त व्हायला पाहिजे. With the sin, you cannot see through your eyes. आपण पाप हे आपल्या डोळ्याने बघू शकत नाही. Only God can see the sin. फक्त देव हे हा पाप बघू शकतोय. Disease you cannot see through your eyes. आणि रोग हे तुम्ही तुमच्या डोळ्याने बघू शकत नाही. Only doctor can they see and they can understand. आणि फक्त डॉक्टर बघू शकतात आणि त्यांना समजू शकते. More people they see the behavior and they feel this is sin. आणि लोक वागणूक बघतात आणि त्यांनी म्हणतात की हे पाप आहे. Well, behavior is not sin. पण वागणूक हे पाप नाहीये. In Cain and Abel case, there is no bad character and good characters. आणि कैन आणि हाबेलच्या गोष्टीत तिथं काही चांगलं कॅरेक्टर आणि वाईट कॅरेक्टर असं नाहीये. Nothing is written, nothing is mentioned. असं काही लिहिलेलं नाहीये. Whatever Cain committed, whatever Abel committed, nothing is written. आणि काही कैननं केले, जे हाबेलने केले, असं काही लिहिलेलं नाहीये. Okay. So think about this. These two sons have the different mindsets. आता असं विचार करा की ह्या दोन मुलांच्यात वेगवेगळं माइंडसेट आहे. Cain means profit. काइन म्हणजे Profit, लाभ. लाभ. काइन म्हणजे लाभ. And Abel means vapor. Vapor. भाप. वाफ, वेपर. आणि हाबेल म्हणजे वाफ. Okay. Who can give his son name भाप? आणि कोण असं आपल्या मुलाचं नाव वाफ म्हणून ठेवू शकते? Is there anyone in this world who can give the name भाप, vapor? आणि असं कोण असेल काय जे त्यांच्या मुलाचं नाव वाफ असं ठेवेल? There is no. असं कोणच नाही आहे. That means Abel was that much weak. Actually, they would think maybe this son will be living. This son will live or not. We are not sure about this. असं दिसतंय की हाबेल हा खूपच एवढा कमजोर अशक्त आहे. असं वाटतंय की तो आता किती दिवस जगेल हे पण माहित नाही. He became a shepherd. आणि तो एक मेंढपाळ बनला. So how the shepherd will go? आणि मेंढपाळ कसं जातंय? They will go front and the sheep will be behind. आणि त्यांनी पुढे जातात आणि त्यांच्या माग मेंढर असतात. They don't need to feed the sheep. आणि त्यांना मेंढरांना चारायची गरज लागत नाही. The sheep they feed themselves. आणि मेंढर त्यांनी स्वतः खातात. Amen. आमेन. So he is very weak. That means. म्हणजे त्याचा अर्थ आहे की तो खूपच कमजोर आहे. Whenever Cain would see Abel. ज्यावेळेस कैन हाबेलला बघत असेल. My brother, very weak. माझा भाऊ किती कमजोर आहे. What will be the future of him? आणि त्याचं भविष्य काय असेल? We cannot hopeful for him. आणि आपण त्याच्यासाठी काहीच आशा नाही ठेवू शकत. Very weak. आणि तो खूपच कमजोर आहे. Sometimes walking also fall down naturally. आणि कधी चालताना पण असं तो पडत असेल. Without any reason also he fall down. आणि बिनकारणाचं तो असंच पडत असेल. Very weak man. एवढा कमजोर आहे. We cannot be hopeful for him. आणि आपण त्याच्यासाठी आशा नाही ठेवू शकत. पण तो बायबलवर खूप चांगला विश्वास ठेवू शकतो. My mentality is very stubborn. पण मी खूपच हट्टी. Before the Bible, before the word of God, very stubborn.
आणि देवाच्या समोर मी खूपच हट्टी. Not easy to break my heart. आणि मी माझं मन सोप्या रीतीने तोडू शकत नव्हतो. So before the word of God, many times I see I am very stubborn. आणि देवाच्या वचनाच्या समोर मी खूप वेळा बघितलं तर मी हट्टी आहे. But my younger brother, he easily break his heart. आणि माझा छोटा भाऊ तो सहज रीतीने त्याचं मन तोडत होता. Because he cannot do anything good. कारण की तो काय चांगलं करू शकत Now, नव्हता. I can do many things good. पण मी सगळ्या खूप गोष्टी चांगल्या करू In शकत this होतो. way, I think actually. आणि अशा प्रकारे मी विचार करतोय. So in the same way, Cain he thought I am doing very nicely. अशाच प्रकारे कैनानं असा विचार केला की मी खूप चांगलं करतोय I am best. आणि मी बेस्ट आहे. Maybe mommy would praise him a lot. आणि असं वाटते की त्याची मम्मी त्याला खूपच नावजत होती. Papa also praised him a lot. आणि त्याचे पप्पा पण त्याला खूप नावजत असतील. But they would say very only bad things towards Abel. आणि त्यांनी हाबेलाला फक्त सगळ्या वाईट गोष्टी बोलत असतील. Because nothing was good. कारण की काहीच चांगलं नव्हतं. But one day they stood before the Lord. पण एकदा त्यांनी देवासमोर गेले God rejected Cain. आणि देवानं कैनाला नाकारलं. God wants to say, do you think that I need some of the gifts? आणि देवाला म्हणायचं आहे की तू असं विचार करतोयस काय मला काय भेट पाहिजेलाय. Wages of the sin is death. पापाचं वेतन मरणदंड आहे. Okay, now when God rejected Cain, Cain has sinned or not? तर आता ज्यावेळी देवानं कैनाला नाकारलं त्यावेळी कैनाकडे पाप आहे की नाही. Is there, right? आहे ना. God killed him or not? देवानं त्याला मारलं की नाही. मग God didn't kill him. देवानं त्याला मारलं नाही. God can kill him. देवाला त्याला मारता येतंय. But God showed him the mercy. पण देवानं त्याला दया दाखवली. Okay, Cain didn't discover his sin. कैनानं त्याचं पाप बघितलं नाहीये. He never realized that he is a sinner. आणि त्यानं कधीच असं विश्वास केला नाही की तो पापी आहे. Okay, I have to teach him. मला आता त्याला शिकवायला पाहिजे. Sin lies at the door. आणि पाप हे दरवाजाच्या पाठीवर आहे. Cain, sin lies at the door. कैना पाप हे दरवाजावर आहे, दाराशी टपून आहे. And you will rule over it. आणि तू त्याच्यावर राज्य करशील. But Cain never listened. पण कैनानं कधीच ऐकलं नाही. After he received the fellowship from the Lord, he killed Abel. आणि ज्यावेळी त्यानं देवाकडनं सहभागिता प्राप्त केली त्यानं हाबेलला मारून टाकलं. Now many people, after listening to the word of God, they commit sin. आणि खूप लोक देवाचं वचन ऐकल्यानंतर पाप करतात. They confess about their sin. त्यांनी त्यांचं पाप कबूल करतात. Again they listen the word of God. आणि परत त्यांनी देवाचं वचन ऐकतात. Again they commit sin. परत त्यांनी पाप करतात. Again they confess. परत कबूल करतात. Again they listen the word of God. परत देवाचं वचन ऐकतात. Again they commit sin. परत त्यांनी पाप करतात. In this way people they live. आणि अशा प्रकारे लोक राहतात. Even though Cain heard the word of God, जरी कैनानं देवाचं वचन ऐकलं, so at the time we can see Cain don't listen that word of God, don't believe that word of God. पण आपण बघू शकतो की कैन त्या देवाच्या वचनावर विश्वास नाही करू शकत. If I would be Cain at the time, जर मी त्यावेळी कैन असतो, God, what did you say? देवा काय बोलला. Sin lies at the door. पाप दाराशी टपून आहे. What is sin? पाप काय आहे. Then God would teach me how my parents they committed sin. मग देव मला शिकवणार की कसं माझ्या आई वडिलांनी पाप केलं. God would say, by one man sin entered the world. आणि देव मला सांगितलं असतं की कसं एका माणसाद्वारे पाप जगात आलं. And by wages of the sin is death. आणि पापाचं वेतन मरणदंड आहे. Because of sin surely you will die. आणि पापाच्या मुळे निश्चितपणे तुम्ही मरणार. Without shedding of the blood there is no remission of the sin. आणि रक्त सांडल्याशिवाय पापाची क्षमा होऊ शकत नाही. All things can be purified by the blood only. आणि सगळ्या गोष्टी रक्ताने शुद्ध होऊ शकतात. So that's why you take a blameless ram and you offer me. आणि त्यामुळं तू एक बिना निर्दोष कोकरा घे आणि तू मला अर्पण कर. In this way God would show him the way. आणि अशा प्रकारे देव त्याला मार्ग दाखवतो. Oh, he never asked
पण त्यानं कधीच विचारला नाही. Brothers and sisters, when we see in the Bible, भाऊ बहीण, ज्यावेळी आपण बायबल मध्ये बघतोय what is sin lies at the door? तर पाप हे दाराला टपून आहे म्हणजे काय? Do you know? तुम्हाला माहित आहे का? To enter into the human heart, only one way is there, that is our ear. आणि माणसाच्या हृदयात जाण्यासाठी एकच मार्ग आहे, ते आहे कान. So this ear, then sin lies at the door. आणि ह्या कानाच्या द्वारे पाप दरवाजाशी टपून आहे. Even though there is no one but we listen. पण जरी पण कोण नाही आहे पण आपण ऐकतोय. There is no one but we listen. कोणच नाही आहे तरी पण आपण ऐकतोय. Who is that who is speaking to us? कोण आहे, कोण आमच्या सोबत बोलतंय? When Lucifer was on the heaven, ज्यावेळी लुसिफर हा स्वर्गात होता, he talked within his heart. तो स्वतःच्या मनासोबत बोलत, त्याच्या मनात त्याच्यासोबत बोलत होता. How you talk? कसं आपण बोलू शकतोय? To whom you believe you would like to talk. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवताय त्याच्यासोबत तुम्हाला बोलायला आवडते. If you like God, then you will talk with the Lord. आणि जर तुम्हाला देव आवडतोय तर तुम्ही देवासोबतच बोलणार. If you like Satan, then you will talk with your own thoughts. आणि जर तुम्हाला सैतान आवडतोय तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या विचारांसोबत बोलणार. Even though you know the gospel, that doesn't matter. जरी तुम्हाला गॉस्पेल माहित आहे, ती गोष्ट नाही आहे. I saw in my lifetime many people, even though they knew God, they knew the servant of the Lord, but they listened their own thoughts. मी माझ्या जीवनात खूप लोक असं बघितलं ज्यांना पास्टर माहित आहे, देवाचं वचन माहित आहे, पण त्यांनी फक्त ते स्वतःच्या विचारांना ऐकतात. They don't read Bible. त्यांनी बायबल वाचत नाही. They don't believe Bible. त्यांनी बायबलवर विश्वास नाही ठेवत. They talk with themselves only. त्यांनी स्वतःच्या सोबत बोलतात फक्त. Because they trust themselves. कारण की त्यांनी स्वतःवर कायम विश्वास ठेवतात. When I listen to Pastor Park always he read the Bible. मी ज्यावेळी पास्टर पार्कला ऐकते, पास्टर पार्क कायम बायबल वाचत असतात. Because he believes only the Bible. कारण की त्यांनी फक्त बायबलवर He विश्वास never ठेवतात. believes in himself. त्यांनी स्वतःवर कधीच विश्वास नाही करत. When we see Cain, ज्यावेळी आपण कायनाला बघतोय, Cain is listening to himself. कायन हा स्वतःला ऐकत असतोय. While you are listening to yourselves, you cannot listen to God. ज्यावेळी तुम्ही स्वतःला ऐकता त्यावेळी तुम्ही देवाचं नाही ऐकू शकत. Amen. आमेन. So sin lies at the door. पाप हे दाराशी टपून नाही. So in your ear only there is sin who is speaking. आणि तुमच्या कानातच एक पाप आहे जे बोलत आहे. You are best. तू बेस्ट आहेस. You are nice. तू चांगला आहेस. You are handsome. आणि तू सुंदर आहेस. You are beautiful. तू सुंदर आहेस. You are smart. आणि तू स्मार्ट आहेस. You are wise. आणि तू हुशार आहेस. In this way, most of the time Satan says. आणि अशा प्रकारे कायम सैतान सांगत असतो. If they are not accepting you, okay, you close your heart. आणि जर वो आपको ग्रहण नहीं करता है तो आपका मन बंद करो उसका. आणि जर तो तुमचं ऐकत नाही तर त्याच्यासाठी मन बंद करा. So in this way, sin is telling continually. आणि अशा प्रकारे पाप कायम सांगत आहे. When you are listening to the word of God, ज्यावेळी तुम्ही देवाचं वचन ऐकताय, simultaneously sin is talking. आणि पाप हे येऊन बोलत असते निरंतर. How you can say you don't have any sin? तुम्ही कसं काय बोलू शकताय की तुमच्याकडे पाप नाही आहे? Really, Jesus took all the sin? खरोखर येशू ख्रिस्ताने सगळं पाप घेतलंय? Really, what about tomorrow's sin? खरोखर मग उद्याच्या पापाचं काय? How it can be? असं कसं होऊ शकते? Oh, don't believe to them. त्यांना विश्वास नको It is ठेवू. not truth. आणि हे खरं नाही आहे. So, do you understand? तुम्हाला समजायला लागले काय? Oh, I don't understand. मला काय समजणं झाले. When Jesus said, take your bed and walk, how it is possible? आणि ज्यावेळी येशू ख्रिस्ताने म्हणलं उठ आपली बाजू चल आणि चाल, तर मग ते कसं काय असू शकते? Only at that time only it worked. फक्त त्याच वेळी ते काम केलं. Now it will not work. आणि आता हे काय काम करू शकत नाही. Don't listen. ऐकू नकोस. Don't believe. आणि विश्वास ठेवू नकोस. Such kind of voice continuously coming to our ears. आणि अशा प्रकारचे आवाज कंटिन्युअसली निरंतर आपल्या कानात येतात. Amen. आमेन. There is no one but we listen. कोणच नाहीये पण आपण ऐकत असतोय. Cain also listening.
कैन पण ऐकत असतो. So Cain is not listening to the word of God. आणि कैन हा देवाचा वचनाला ऐकत नाही. Cain, don't listen to God. कैन, देवाला ऐकू नकोस. You have to kill your younger brother. तुला फक्त तुझ्या बारक्या भावाला मारून टाकायचं आहे. Whatever God is like, God did very wrong to you. काय पण देव बोलतोय, देव तुझ्या बरोबर पूर्णपणे चुकीचं केलंय. Why God didn't accept you? का देवानं तुला स्वीकारलं नाही? God is very wrong. देव खूपच चुकीचा आहे. So you need to kill Abel. आणि तुला हबेलाला मारून टाकायला पाहिजे. Yes, I have to kill. हा होय, आता मला मारून टाकायला पाहिजे. So when they were talking in the field, he killed Abel. आणि ज्यावेळी त्यांनी शेतात बोलत होते त्यानं मारून टाकला Why हबेला. he killed Abel? त्यानं हबेला का मारून टाकला? Somebody instructed him to kill Abel. त्याला कोण तर सांगितलं हबेलाला मारायला. Even though God instructed him how to be accepted by the Lord, he didn't listen that much. जरी पण देवानं त्याला सांगितलेलं की देवाकडून कसं स्वीकारलं गेलं पाहिजे, तरी पण त्यानं ऐकला नाही. But Cain didn't listen that much. पण कैनानं ते ऐकला नाही. Cain killed Abel. कैनानं हबेलाला मारून टाकले. Oh, anyhow you kill your brother. हा, कसं पण करून तू तुझ्या भावाला मार. He should not live. आणि तो जगला नाही पाहिजे. Just kill him. नुसतं त्याला मारून टाक. He killed. त्यानं मारून टाकलं. Amen. आमेन. So how Cain listened to his voice? तर कसं कैन त्याच्या आवाजाला ऐकत होता? Cain listened to evil spirit. कैन हा दुष्टात्माला ऐकत होता. Cain never understood, actually I am hearing the voice of Satan. आणि कैनाला कधीच समजलं नाही की मी सैतानाचा आवाज ऐकत आहे. Whenever we are listening ourselves. ज्यावेळी आपण स्वतःला ऐकतोय. Many times actually you can find yourself to kill somebody in the church also. आणि आपण स्वतःला बघू शकतो की आपण दुसऱ्यांना मारायचं मन असते चर्च मध्ये पण. How God is telling, you will rule over it. पण देव काय म्हणत आहे, तू त्याच्यावर राज्य करशील. How you can rule over? कसं तू राज्य करशील? Only by the word of God. फक्त देवाच्या वचनाच्या द्वारे. I cannot win Satan. मी सैतानावर जिंकू नाही शकत. Only word of God can win. फक्त देवाचं वचन हे जिंकू शकते. We have lot of heart to kill somebody. आपल्याकडे खूप असं मन असते कुणाला तर मारून टाकायचं. Even though I heard the gospel. जरी पण मी सुवार्ता ऐकल्या. Even though we preach the gospel. जरी पण मी सुवार्ता प्रचार केला. The sin is with my ear only. पण पाप हे माझ्या कानात आहे. Even though there is no one, but I listen. जरी पण कोण नाहीये तरी पण मी ऐकतोय. Sometimes you can feel a strange power, which is very big power in your hand. आणि आपण कधी तर असं महसूस करू शकतो की एक खूपच वेगळी शक्ती आहे. This man should not live. आणि ह्यो माणूस राहायला नाही पाहिजे. This man should be okay. I have to break all his bones. आणि ह्या माणसाचं मला सगळं हाड मोडायला पाहिजे. That strange power will come to your body. आणि असं काय वेगळी शक्ती तुमच्याकडे येईल. In this way, evil spirit is working. अशा प्रकारे दुष्टात्मा काम करतोय. But if you know the Bible exactly. जर तुम्हाला बायबल एक्झॅक्टली I mean. योग्य रीतीने माहित आहे. I mean to say, you shall know the truth and truth shall make you free. म्हणजे मला सांगायचं की तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधन मुक्त करेल. If you don't know the truth. जर तुम्हाला सत्य माहित नाही आहे. You cannot be free. तुम्ही मुक्त नाही होऊ शकत. Amen. Amen. Really, if you know the truth, truth will make you free. खरोखर जर तुम्हाला सत्य माहित आहे तर सत्य तुम्हाला बंधनमुक्त करणार. If you are free, then you are very happy. आणि ज्यावेळी तुम्ही मुक्त आहे त्यावेळी तुम्ही खूप खुश असणार. You will be very peaceful. आणि तुम्ही खूपच शांतीत असणार. Even the people they know God. जरी लोकांना देव माहित आहे. Even the people they know the Bible. जरी लोकांना बायबल माहित आहे. But they are not free from the sin. पण त्यांनी पापापासून मुक्त नाही आहे. They are dragged by the sin. त्यांनी पापाद्वारे खेचले जातात. As Cain, even though he talked with the Lord. जसं कैन देवासोबत तर बोलला. But he was dragged by the sin. पण तो पापाद्वारे खेचला जात होता. Then talking with the Lord, there is no profit. मग देवासोबत बोलून काहीच फायदा नाही. Even though people nowadays they go to the church. जरी लोक आता पण चर्चला जातात. They listen the word of God. त्यांनी देवाचं वचन ऐकतात. But they are not free from the sin. पण त्यांनी पापापासून मुक्त नाही आहेत. They are dragged by the sin. त्यांनी
पापाद्वारे खेचले जात आहेत. Even though people they know the gospel, जरी लोकांना सुवार्ता माहित आहे many people they say I am righteous, आणि खूप लोक म्हणतात की मी नीतिमान आहे, I am holy, मी पवित्र I am आहे, sanctified, मी मुक्त केलेलो आहे, but they are dragged by the sin. पण त्यांनी पापाच्या द्वारे खेचले जातात. Jesus prepared the blood. देवानं रक्त बनवलं. Jesus prepared his own body. येशूनं त्याचं स्वतःचं शरीर बनवलं. He sacrificed all the things आणि त्यानं सगळं बलिदान दिलं so that we can walk according to the Spirit of God. कारण की आपण देवाच्या आत्म्याद्वारे चालावं. There are people actually who deny their thoughts. अशी पण लोक आहेत जे स्वतःच त्यांनी विचार नाकारतात. There are people actually who accept their thoughts. आणि अशी पण लोक आहेत जी स्वतःचा विचार ऐकतात. There are people actually who accept their thoughts denying the word of God. आणि अशी लोक आहेत की त्यांनी देवाचं वचन नाकारून स्वतःचा विचार ऐकतात. They will be dragged by the thoughts only. त्यांनी फक्त त्यांच्या विचारांद्वारे खेचले They जातात will dragged by their own evil thoughts. आणि त्यांनी स्वतःच्या दुष्ट विचाराद्वारे खेचले जातात. But there are people actually who deny their thoughts and accepted the word of God. पण अशी पण लोक आहेत जे स्वतःच विचार त्यांनी नाकारतात आणि देवाचं वचन त्यांनी ग्रहण करतात. They will walk according to the Holy Spirit. त्यांनी देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे चालतात. Even though Cain heard the word of God, जरी पण कैनानं देवाचं वचन ऐकलं, but finally he walked according to the evil spirit. पण शेवटी तो सैतानाच्या आत्म्याद्वारे चालला. Many people in this way they heard the word of God. आणि खूप लोक अशा प्रकारे देवाचं वचन ऐकलं. Many people they go to the church in this way only. आणि अशा प्रकारे खूप लोक चर्चला पण जातात. Finally they are dragged by their own thoughts. आणि शेवटी त्यांनी स्वतःच्या विचाराच्या द्वारे खेचले जातात. Among them I was one. आणि त्यांच्यात मी पण एक होतो. When I used to go to the church, मी ज्यावेळेस चर्चला जात होतो, when I asked to my mother how much money you will give me to go to the church, आणि मी माझ्या मम्मीला असं विचारायचो की तुम्हाला चर्चला जायला किती पैसे देशील. my mother used to say okay I will give you 10 rupees. माझी मम्मी म्हणायची ओके मी तुला 10 रुपये देतो. Pastor Santu also he asked his mom आणि पास्टर संतू पण त्यांच्या मम्मीला विचारायचे how much money you will give me to go to the church. आणि तुम्हाला चर्चला जायला किती रुपये देणार. Okay, 10 rupees. हा 10 रुपये. So we entered the church. आणि आम्ही चर्चला जात होतो. Pastor pray. आणि पास्टर प्रार्थना करत We होते. go to the alcohol house and we drink. आणि आम्ही दारूच्या घरात जाऊन दारू पित होतो. When final amen is there, then we are present. आणि शेवटी ज्यावेळी आमेन असते त्यावेळी आम्ही तिथं असायचो. In this way we are only the drunkards. आणि अशा प्रकारे आम्ही फक्त दारुडे होतो. Most useless man of this world is I am. आणि सगळ्यात व्यर्थ माणूस या जगातला मी आहे. Even I couldn't be used by my parents also. आणि माझ्या आई वडिलांच्या द्वारे पण मी उपयोगी नाही झाले. So much useless person. आणि खूपच व्यर्थ माणूस होतो मी. Amen. आमेन. Well, in my lifetime one precious thing was there. पण माझ्या जीवनात एक मूल्यवान गोष्ट होती. God helped me to understand I am a sinner. देवाने मला मदत केली की समजायला की मी पापी आहे. God helped me to listen to the word of God. आणि देवानं मला देवाचं वचन ऐकायला मदत केलं. I became sanctified. I became holy by the blood of Jesus Christ. आणि मी पवित्र आणि नीतिमान देवाच्या येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे झालो. God gave me the spirit to walk in the spirit. आणि God gave me the spirit. आत्मा परमेश्वर ने मुझे आत्मा दिया आत्मा के अनुसार चलने के लिए. देवानं मला आत्मा दिला आत्माच्या द्वारे चालण्यासाठी. Amen. आमेन. Well, many people they say, okay, now you can commit sin freely. पण खूप लोक असं म्हणतात की ओके आता तुम्ही पाप मुक्तपणे करू शकता असं. Because they like to sin. कारण की त्यांना पाप करायला आवडते. They need to sin also. आणि त्यांना पापाची गरज पण असते. They like to sin. That's why they are asking. त्यांना पाप करायला आवडते म्हणून त्यांनी असं They विचारलं. don't want to turn back from the sin. त्यांना पापापासून फिरायचं नाही आहे. People, those who are turned back from the sin, they are holy, they are sanctified. आणि जे लोक
पापाच्या पासून फिरलात त्यांनी पवित्र आणि नीतिमान आहेत. God forgiven all the people. खरोखर देवाने सगळ्या लोकांना क्षमा केली आहे. Let's open to the Bible, Isaiah chapter 44. आपण बायबल बघूया. यशायाचा 44 अध्याय. Isaiah chapter 44. यशायाचा 44 अध्याय. Isaiah chapter 44 verse 22. यशायाचा 44 अध्याय 22 वचन. I have blotted out like a thick cloud your transgressions, and like a cloud your sins. Return to me, for I have redeemed you. तुझे अपराध धुक्याप्रमाणे, तुझे पातके अभराप्रमाणे मी नाही तशी केली आहेत. मजकडे फिर, कारण मी तुला उद्धारिले आहे. Okay, now here, as you know, the first part is God has forgiven us. आणि आता इथं जसं लिहिलेलं आहे, पहिलं लिहिलेलं आहे की देवानं आपल्याला क्षमा केलेली आहे. God said, like a thick cloud your transgressions, and like a cloud your sins I have forgiven. देवानं म्हणलंय, तुझे अपराध धुकेप्रमाणे, तुझे पातके अभराप्रमाणे मी नाहीशी केली आहेत. Now second part, return to me. आणि दुसऱ्या पार्ट मध्ये लिहिलंय, माझ्याकडे ये. So even though माझ्याकडे फिर. sin is forgiven, जरी पण पाप हे क्षमा केलेलं आहे, people they didn't return. पण लोक वळली नाहीत. In all world the sin is taken by the Jesus Christ. पूर्ण जगाचं पाप येशू ख्रिस्ताने घेतलेलं आहे. But people they didn't return to the Bible. पण लोक बायबल कडे परत आले नाही. People they know Jesus Christ crucified on the cross. लोकांना माहित आहे येशू ख्रिस्त क्रॉस वर मेला. For our sin Jesus Christ died. आणि आपल्या पापासाठी येशू ख्रिस्त मेला. But people they didn't return. पण लोक परत नाही आले. Even though now also people those who believe that we are sanctified, we are holy, but they are not returned to the Bible. आता पण लोक असं विश्वास करतात की आम्ही पवित्र आहे, आम्ही शुद्ध आहे, पण त्यांनी परत बायबल कडे येत नाहीत, वळत नाहीत. They even though after receiving the salvation also, they in their heart God is not the master. आणि जरी देवाचा तारण प्राप्त करून पण त्यांच्या मनात देव हा मालक नाही आहे. God has blotted out all my sins. देवानं माझे सगळे पाप शुद्ध केलेले आहे. And God is telling, return to me. आणि देवानं म्हणले, माझ्याकडे परत ये. But people they believe half only. पण लोक अर्धच विश्वास करतात. Sin is forgiven, then that's nice. हा, पाप क्षमा केला तर ते चांगलं आहे. No, you have to return to me. नाही, तुला माझ्याकडे यायला पाहिजे. Not today, I'm busy, another day I will see. नाही, आज नाही, आज मी खूपच व्यस्त आहे, पुढच्या दिवशी कधी तर बघेन. Today I'm busy. आज मी खूपच व्यस्त आहे. No, you have to return now. नाही, तुला आत्ता परत यायचं आहे. I'm busy. मी व्यस्त आहे. I have a lot of work. मला खूप काम आहेत. Today no time. आज काहीच वेळ नाही आहे. I'm sorry. मला माफ कर. So people they are not returned. आणि लोक परत येत नाही. It is true that God has forgiven our sin. हे खरं आहे की देवानं आपलं पाप मुक्त केले. But people they are not returned. पण लोक परत येत नाहीत. Amen. आमेन. Really, I can see such kind of people, many. आणि खरोखर मी अशा प्रकारचे खूप लोक बघू शकतो. Cain worked to be accepted by the Lord. कायनानं देवाकडून स्वीकार होण्यासाठी खूप काम केलं. But he was not accepted. पण तो स्वीकारला गेला नाही. Even though God showed him the way to be accepted by the Lord. जरी पण देवानं त्याला मार्ग दाखवलं, त्याच्याद्वारे स्वीकारण्यासाठी, he didn't listen to God. पण त्यानं देवाला नाही ऐकलं. He listened to evil spirit. त्यानं दुष्ट आत्म्याला ऐकलं. He listened to the voice of the thoughts. आणि त्यानं त्याच्या स्वतःच्या विचाराचं ऐकलं. And he became one with the thought. आणि तो विचारासोबत एक झाला. Killed Abel.
आणि हाबेलाला मारला. Amen. आमेन. Kill Abel. त्यानं हाबेलाला मारून टाकलं. He didn't listen to God. त्यानं देवाचं नाही ऐकलं. In the same way, why Peter was working very hard? आणि अशाच प्रकारे का पेत्र खूपच काम करत होता. To get lot of money. खूप सारं पैसे भेटायसाठी. On that day, actually, he couldn't find any fish. आणि पण त्या दिवशी त्याला एक पण मासा नाही भेटला. So who said actually if you get lot of money then you will be very happy? तर असं कोण बोललंय की जर तुला जास्त पैसे भेटतील तर तू खूप खुश होशील. There is an evil spirit who is speaking. एक दुष्टात्मा आहे तो असं बोलतोय. Then Peter is working very hard. पेत्र हा खूपच काम करतोय. God showed him mercy. देवानं त्याला दया दाखवली. That's why he couldn't catch any fish. त्यामुळं तो एक पण मासा पकडू नाही शकला. When you don't have any money. ज्यावेळी तुमच्याकडे काहीच पैसे नाही आहे. When you are not doing very nicely. ज्यावेळी तुम्ही काही चांगलं प्रकारे करू शकत नाही. God has shown you a grace. देवानं तुम्हाला दया दाखवलेली आहे. This is the grace of the Lord. आणि ती देवाची दया आहे. So next day Jesus said, "Okay, Peter, launch out your net into the deep sea." आणि दुसऱ्या दिवशी पेत्राला येशू ख्रिस्त म्हणतोय की तुझी जाळी खोल पाण्यात टाक. Oh, Master, actually I have toiled whole night, but I couldn't catch any fish. मी खूप रात्र प्रयत्न केले पण मला एक पण मासा नाही भेटला. By your word I will launch out. तुमच्या शब्दाद्वारे मी जाळी टाकणार. So it is very very important. आणि हे खूपच महत्वाचं आहे. By your word I will launch out. तुमच्या शब्दाद्वारे मी जाळी टाकणार. Launch out. जाळी टाकणार. He caught lot of fish. आणि त्याला खूप सारे मासे भेटले. On that day Peter realized. आणि त्या दिवशी पेत्राला समजलं. Fish is not in the sea. आणि मासं हे समुद्रात नाही आहे. Fish is in the word of God. मासे हे देवाच्या शब्दात आहे. I told whole night. मी पूर्ण रात्र बघितलं. Without word of God I worked. आणि देवाच्या वचनाच्या बिना मी काम केलं. No profit. आणि काहीच भेटलं नाही मला. But now I heard the word of God. पण आता मी देवाचा शब्द ऐकला. I worked. मी काम केलं. The word of God worked actually. देवाचं शब्द तिथं काम केला. I didn't work anything. मी तिथं काहीच केलं नाही. Brothers and sisters, Peter discovered one thing. पेत्रानं एक गोष्ट बघितली. Only there is a person who live according to his work. आणि असं व्यक्ती आहे की तो स्वतःच्या कामाद्वारे काम करू शकतोय. But I am created so that I can live by the word of Jesus. पण मला बनवले कारण की मी येशूच्या शब्दाद्वारे चालवला जायला पाहिजे. When I see Pastor Park is living according to the word of God. मी ज्यावेळेस पास्टर पार्कला बघतोय पास्टर पार्क देवाच्या शब्दाच्या द्वारे राहतात. According to the word of God, he made the mission school. आणि देवाच्या वचनाच्या द्वारे त्यांनी मिशन स्कूल बनवली. When he said I will make mission school, everybody they are surprised. आणि ज्यावेळी त्यांनी बोलले की मी मिशन स्कूल बनवणार आहे त्यावेळी सगळे आश्चर्यचकित झाले. At that time Pastor Park couldn't have any food. आणि त्यावेळी पास्टर पार्कच्याकडे काही जेवण पण नव्हतं. What is mission school? आणि मिशन स्कूल काय आहे? How they will live? आणि कसं काय त्यांनी राहणार? Even you also cannot get food nicely. आणि तुम्हाला स्वतःला जेवण चांगलं भेटणं झालंय. How you can feed them? आणि तुम्ही त्यांना कसं देणार? There would be lot of stories. आणि अशा प्रकारे खूप गोष्टी असतील. But Pastor Park never despised the word of God. पण पास्टर पार्कने कधीच देवाच्या वचनाला तुच्छ मानलं नाही. Pastor Park believed the word of God. पास्टर पार्कने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला. And that was done as it is. आणि ते हाय असं केलं. God promised to Abraham, I will give you the land. देवानं अब्रामाला शब्द दिला की मी तुला जमीन देईन. And God gave the land. आणि देवानं जमीन दिली. So how Abraham get the land? We know all the testimonies. आणि कसं अब्रामाला जमीन भेटली आपल्याला सगळे साक्ष माहित आहेत. Pastor Park received the promise from Psalms chapter 2. आणि पास्टरांना
स्तोत्रसंहिता दुसऱ्या अध्यायामधून वचन भेटलं. Let's open Psalms chapter 2. आपण स्तोत्रसंहिता दुसरा अध्याय बघूया. Psalms chapter 2, 7 and 8. स्तोत्रसंहिताचा दुसरा अध्याय 7 आणि 8. I will declare the decree. The Lord has said to me, You are my son, today I have begotten you. मी परमेश्वराचा निर्णय कळवितो. तो मला तुम्हाला, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. माझ्या Ask of me, and I will give you the nations for your inheritance, and the ends of the earth for your possession. माझ्याजवळ मग माग म्हणजे मी तुला राष्ट्रे वचनादाखल देईन, पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व तुला देईन. Okay. Now here it is written, I will give you the possession. मी तुला दिगंतापर्यंत स्वामित्व देईन. I will give you the nations for your inheritance, and the ends of the earth for your possession. माझ्याजवळ माग म्हणजे मी तुला राष्ट्रीय वतना दाखल देईन, पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व तुला देईन. Amen. Amen. So surely God will work according to this promise only. आणि ह्या वचनाद्वारे निश्चितपणे देव काम करणार. Now God is working. आता देव काम करत आहे. We are the branch of Him. आणि आपण त्याची फांदी आहे. Right? If Pastor Parks will get all the world by the mercy of the Lord. जर पास्टर पार्कला सगळं जग मिळू शकते देवाच्या वचनाद्वारे, So Pastor Park will get the Maharashtra also. पास्टर पार्कला महाराष्ट्र पण भेटतील. No, only we are the branch only. आपण फक्त फांदी आहे. So if Pastor Park knows this word of God exactly, पास्टर पार्कला हे वचन बरोबर माहित आहे. to fulfill this word of God, he don't have to work anything. आणि हे वचन पूर्ण करण्यासाठी त्यांना काय करायची गरज नाही आहे. God who gave him the promise, he is faithful to complete his promise. आणि देवानं ज्यानं हे वचन दिलं आहे तो विश्वासी आहे हे देण्यासाठी. God is faithful for him. आणि देव त्याच्यासाठी विश्वासी आहे. God is faithful for us. आणि देव आपल्यासाठी पण विश्वासू आहे. God is faithful to give him. आणि देव हा विश्वासू आहे त्यांना द्यायसाठी. God already gave the possession, all the world to him. देवानं ऑलरेडी त्यांना सगळं दिलेलं आहे. We are just a branch. आपण फक्त एक फांदी आहे. Amen. आमेन. How you believe that matters. आणि तुम्ही कसं विश्वास करताय हे महत्वाचं आहे. Amen. आमेन. Even the world also he is giving to him. पूर्ण जग पण देव देत आहे. God has promised him. देवानं त्यांना वचन दिलेलं आहे. Now we are doing the cantata. आता आपण कंटाटा पण करत आहे. We are working for the cantata. आपण कंटाटासाठी काम करत आहे. Doing 20 cantatas also it is very less. आणि 20 कंटाटा करून पण खूपच कमी आहे. Because God has gave the promise to pastor. कारण की देवानं पास्टरांना वचन दिलेलं आहे. And God is faithful to fulfill his promise. आणि देव विश्वासू आहे त्याचं वचन पूर्ण करण्यासाठी. Amen. आमेन. So now today we read this Matthew chapter 8. We'll go back to Matthew chapter 8. आज आपण मत्तईचा 8 अध्याय वाचला. आपण मत्तईच्या 8 अध्यायामध्ये जाऊया. 7. And Jesus said to him, I will come and heal him. 7. तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. So there was a servant actually who was sick. तर इथं एक दास होता, तो खूपच आजारी होता. And the centurion, he said, his centurion went to Jesus Christ and तिथलं त्याचा शताधिपती जाऊन येशू ख्रिस्ताला म्हटला. Jesus said, I will come to your home and I will heal him. आणि येशू ख्रिस्त म्हणला की मी तुझ्या घरी येऊन मी त्याला बरं करीन. But this centurion, he said, मग हा शताधिपती म्हणला, Lord, I am not worthy देवा मी माझी लायकी नाही आहे that you should come to my home. की तुम्ही माझ्या घरी यावं. Just speak a word and my servant will be healed. फक्त एक शब्द बोला आणि माझा दास बरा होईल. The centurion knew God exactly. त्या शताधिपतीला देव माहित होता. Under me there are servants. माझ्या खाली दास आहेत. When I say go, they go.
मी ज्यावेळी म्हणतोय जा, त्यांनी जातात. When I say come, then they come. मी ज्यावेळी म्हणतोय या, तर त्यांनी येतात. He remembered Genesis. तो उत्पत्ती स्मरण केला. Let there be light, there was light. आणि प्रकाश हो म्हणलं, प्रकाश झाला. Whatever God said, that is fulfilled. आणि देव काय म्हणतोय ते पूर्ण होतंय. And Jesus is the person who, whatever he speaks, everything is fulfilled. आणि येशू असा आहे की तो जे बोलेल ते पूर्ण होते. So he was very hopeful towards Jesus Christ. आणि तो येशू ख्रिस्ताच्या कडे खूपच आशेने बघत होता. Even though my servant is sick, but I want to see the work of Jesus. जरी पण माझा दास हा आजार आहे, पण मी देवाचं येशू ख्रिस्ताचं काम बघणार. How Jesus is telling. कसं येशू ख्रिस्त सांगतोय. Just one word is enough. फक्त एक शब्द बास आहे. Like a centurion, we are the people who are living. आणि शताधिपती सारखं आपण लोक आहे जे राहतोय. I see the servant of the Lord like a centurion, he is living. आणि मी देवाचं दास बघतोय की त्यांनी शताधिपती सारखं राहतात. Whatever God promised him, जे पण देवाने त्यांना वचन दिलंय, all things is fulfilled. सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यात. So we are just a small branch of it. आणि आपण फक्त एक छोटी फांदी आहे त्यातली. The same flow, same nutrition is flowing. सेम पोषण हे जात आहे. Same spirit is flowing. सेम आत्मा जात आहे. Same faith is flowing. आणि सेम विश्वास जात आहे. And through the same faith, we'll see the great work of the Lord in Maharashtra. आणि त्या सेम विश्वासाच्या द्वारे आपण महाराष्ट्रामधलं काम बघणार. Today I will tell this much. आज मी एवढंच बोलणार. Let's pray. आपण प्रार्थना करूया. Thank you, Heavenly Father. You have given us very good time. धन्यवाद परमेश्वर पिता, तुम्ही आम्हाला खूप चांगला वेळ दिलात. Today we share the scripture from Matthew chapter 8. आणि आज आम्ही मत्तेचा 8 अध्यायामधून बघितलं. This man knew Jesus Christ exactly. या माणसाला येशू ख्रिस्त चांगलंच माहित होता. And the centurion believed just one word is enough to heal my son. आणि हा शताधिपती विश्वास ठेवला की फक्त येशू ख्रिस्ताचा एक शब्द माझ्या दासाला बरं करायला बास आहे. Heavenly Father, we show your servant of the Lord actually who has faith like the centurion. आणि तुम्ही आम्हाला परमेश्वराचा दास दिलाय की सेम त्या शताधिपती सारखा आहे. And he has faith to whatever God promised him to fulfill. आणि त्यांच्याकडं असा विश्वास आहे की देवाने जे पण वचन दिले ते पूर्ण होईल. And he has faith that God will fulfill all his promises in my life. आणि त्यांच्याकडे असा विश्वास आहे की देवाने जे पण वचन दिले तर ते पूर्ण जीवनात पूर्ण होईल. Fulfilling all the word of God, receive all the glory from us. आणि तुमचं पूर्ण वचन पूर्ण करून आम्हाला तुमचा गौरव द्या. And receive all the glory, and I pray in the name of Jesus Christ. पूर्ण गौरव घ्या आणि मी येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन.